दगदगी झालेली पाहायला मिळतात आपल्याला की दुःखद घटना पहलगाम इथे घडलेली आहे आणि 36 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झालेला शिवसेना परिवार आहे ते इथे वतीने देण्यात येते। आपण पाहू शकतो लाईव्हच्या माध्यमातून। ह्या हल्ल्याच्या निषेधासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते भवानीनगर चौक इथपर्यंत हिंदू आणि आपण बघत असाल मुस्लिम धर्मीयसुद्धा मोठ्या संख्येने ह्या कॅन्डल लॉंग मार्चमध्ये सामील झालेले आहेत। संपूर्ण देशामध्ये एक संतापाची भावना उसळलेली आहे। देशातील सगळे नागरिक हा भ्याड हल्ला याचा निषेध करत आहेत। देशातील कुठलाही नागरिक असो, कुठल्याही जाती धर्माचा असू दे, प्रथमच पर्यटकांवर हल्ला करण्याची वेळ आहे आणि हे धाडस ज्या पाकड्यांनी आणि अतिरेक्यांनी दाखवलेलं आहे त्यांना तशाच सडेतोड उत्तर दिल्याशिवाय हा भारत देश हिंदुस्थान राहणार नाही आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी परवाच इशारा दिला आहे। हे कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारची शिक्षा आपला देश त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आपण चॅनलवर पाहत असाल की अतिरेक्यांना आपले शूरवीर असे फौजी त्यांना शोधून चून के मार रहे हैं। या तीव्र भावना पूर्ण देशामध्ये आहे आणि असा पुन्हा कधीही त्यांनी डोकं वर काढू नये म्हणून त्यांचं पाणीसुद्धा पाकड्याचं आपल्या देशाने बंद केलेलं आहे। देशातील सर्वच पक्षीय एकवटून या हल्ल्याचा निषेध करत आहे। आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा कितीतरी पर्यटक, हजारो पर्यटक तिथे अडकले होते। त्याच्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब आणि खूप असे टीम्स तिथे गेल्या आणि त्यांना सुखरूप विमानाने आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। आतापर्यंत 2-3 विमानं इथे पोचलेले, अजूनही उरले लोक आम्हाला पदाधिकाऱ्यांना मेसेज करताय, व्हॉट्सअप करताय, साहेब आमची लोक इथे 8 अडकली, 10 अडकली। खूप गांभीर्य, लोक घाबरलेले, पर्यटकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि ते वातावरण घालवण्यासाठी, त्यांना सुखरूप आणण्यासाठी आपले सगळी लोक काम करत आहेत आणि यशस्वीपणे इथे आणतायत। जखमींना तिथे उपचार करण्याची सुरुवात झालेली आहे। परंतु हा भयाड हल्ला याच्याबद्दल तीव्र संतापाची लाट या देशामध्ये आमच्या सगळ्यांचं, देशवासियांचं रक्त खवळलेलं आहे आणि त्यांना शिक्षा दिल्याशिवाय कुठलाही भारतीय शांत बसणार नाही। वंदे मातरम, भारत माता की जय। असा काम या पाकिस्तान धार्जिण्याने केलेलं आहे। हे आतंकवादी या भारतामध्ये येऊन निष्पाप जे पर्यटक ज्या काश्मीरला गेले होते फिरण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली। अतिशय असा क्रूर ही हत्या आहे। आपण पाहतोय अगदी एक तर 7 दिवस झाले होते त्या लग्नाला आणि त्याचासुद्धा हत्या करण्यात आली। म्हणजे एवढी क्रूर, एवढी नीच काम हे पहिल्यांदा मला वाटतं पर्यटकांवर जो हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याचा बदला खून का बदला खून से लेंगे माननीय या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलाच आहे, इनको एक को भी नहीं छोडेंगे। आणि या भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सुद्धा त्याच प्रकारे इशारा दिलेला आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतो
जर माणुसकीचा झरा कोणामध्ये वाहत असेल तो या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे केवळ इथे थांबले नाही, केवळ घोषणाबाज्या केल्या नाही, तर ते स्वतः काश्मीरमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पर्यटकांना सुरक्षित आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्या ठिकाणचा एक मुस्लिम बांधवाने खरोखर आपल्या या पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. तो जरी मुस्लिम होता परंतु तो देशप्रेमी मुस्लिम होता आणि म्हणून त्याचा घर बांधण्याची पूर्ण जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि त्याचबरोबर त्याला 5 लाखाचा त्या ठिकाणी त्याच्या परिवाराला बक्षीससुद्धा दिला. कारण त्यांनी तो मुस्लिम तो धर्म पाहिला नाही, जात धर्म नाही पाहिला, परंतु आपले जे भारतीय आहेत ते भारतीयांना वाचवण्याचं काम त्यांनी केलं आणि ते क्रूरतेने ज्यांचे हल्ला करत होते त्यांच्या बंदुकी खेचण्याचं काम तो त्या ठिकाणी करत होता. ही मीडिया दाखवत नाही, खरं तर हे दाखवायला पाहिजे. आज आपण पाहतोय इथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सर्व याच्यामध्ये त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्यांना एकच आहे की या पाकिस्तानाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि म्हणून खून का बदला खून से लेंगे. भारत माता की मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 भारत माता की पाकिस्तान